नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपण आज आलो माळेगाव यात्रेमध्ये। तर आज आपण बघणार आहोत बाजार पाहू शकता तुम्ही। इथं खूप असे महाराष्ट्रातील नंबर 1 ला हे माळेगाव यात्रा भरत असते मित्रांनो। तुम्ही बघू शकता हा जोड कसा आहे आणि 1 नंबर ह्या बैलाचा आलेला आहे असं म्हणतात ते मालक। तरी त्यांची आपण थोडी मुलाखत घेऊ ह्या व्हिडिओमध्ये। तर मामा नमस्कार मामा, तुमचं नाव सांगा मला। देवराव लक्ष्मण शिंदे, गाव मांजरम, नायगाव तालुका। तर हा का म्हणजे समजा बैलामध्ये 1 नंबर आला लाल कंदारीमध्ये। तर बघा मित्रांनो, पाहू शकता लाल कंदारीमध्ये 1 नंबर आलेला आहे बैल। आणि पारितोषिक काय ठेवलं होतं? 1 लाखचा इनाम मित्रांनो। अशा प्रकारे 1 लाखचा इनाम ह्या बैलाने जिंकलेला आहे पाहू शकता। त्याच्यामुळे हा त्यांच्यावरती गुलाल टाकलेला आहे पाहू शकता। आणि हा जोड बघू शकता मित्रांनो तुम्ही। बरं मामा, ह्या बैलाची खासियत लहान लेकरं हे जवळ जाऊ देतं का? काय करत नाही म्हणजे तुम्ही अगोदर असा लहान असताना घेतला होता का मोठाच बैल? म्हणजे लहान घेऊन सांभाळलेला पाहू शकता मित्रांनो। लहान घेऊन हा बैल सांभाळलेला आणि ह्या बैलाने त्यांचं काही न ठेवता त्यांना 1 लाखाचं बक्षीस वितरण जिंकून दिलेलं आहे या बैलाने। अशा प्रकारे म्हणतात की वाचा नसते पण पाहू शकता काही त्याचं घेत नाही। ज्ञानेश्वर जगन्नाथ कागणे, माधव विश्वनाथ हरडे कृपया या पशुपालक धनंजय भाऊराव सापनर यांनी आपला धनादेश घेऊन जावे। व्यंकटी अंबादास पांचाळ यांनी आपला धनादेश घेऊन जावे। बघू शकता मित्रांनो कसा आहे जोड पाहू शकता। अशा प्रकारे आहे मित्रांनो माळेगाव यात्रेतील खूप मोठी यात्रा असते आणि खूप इथं म्हणजे कुत्र्याचा असतो, बैल असतो, कशाचाही इथं रेस घेतली जाते आणि त्याच्यातून निवड केलेली असते। पहिला दुसरा बक्षीस असतो। नोंदणी कक्ष बघा, लाल कंदारी मादी वासरी म्हणून पाहू शकता मित्रांनो ह्या ठिकाणी आहे। इकडं घोड्याची नोंदणी आणि इकडं म्हणजेच बघू शकता ह्या साईडला तुम्ही कोंबडे। अशा प्रकारे ह्या ठिकाणी नोंदणी करून बक्षीस वितरण पुकारले जाते मित्रांनो। पहिला दुसरा पाहू शकता। ह्या इकडे काय आहे आपण बघू शकता, त्यांचं पारितोषिक आहे त्यांचे नाव नोंदणी करून। अशा प्रकारे आहे मित्रांनो माळेगाव यात्रेतील खूप मोठ्या प्रमाणात भारतात म्हणायला पण हरकत नाही, एवढी यात्रा मोठी असते मित्रांनो पाहू शकता तुम्ही। देवणी कालवडगट बालाजी शेषराव कातकडे यांनी प्रमाणपत्र घेऊन जावे स्टेटकडे येऊन। मला यात्रेत काही घेऊन या का मग तुम्ही? नाही हे शिक्षण असतं। चलो रिंग मधून टाकून दाखवा ना। प्रमाणपत्र घे की वरी आले।
तुझं नाही म्हणलंस की आपला हा का विचार बघ की ये. खाली दिला आपण मित्रांनो माळे सोड लोक सोड लोक सोड सोड लोक सोड लोक मामा ह्या कुत्र्याची कोणती जात आहे? गोल्डन रिट्रीवर जात आहे हा गोल्डन रिट्रीवर गोल्डन रिट्रीवर. तर मी मामा तुमचं नाव सांगा मला. मी डॉक्टर शिराला दरपतराव निंबाळकर गावाचं नाव निलंगा निलंगा. तर हा कुत्रा शिक्षण घरी शिकवलं लहान नेलतं का तुमच्यापाशीच मोठा आपला आपलं शिकत घरच्या घरी घरच्या घरी? मालकच चांगलं शिकवू शकतो कुत्र्याला हा. आपल्यापेक्षा. बघू शकता मित्रांनो तुम्ही हा कुत्रा कसा ह्या रिंगमधून बाहेर उडी मारतोय आणि चेंडू पकडतोय सुद्धा. बघा एवढं शिक्षण त्यांचं आहे. पाहू शकता मित्रांनो जीव लावला तर मुख्य प्राण्याला सुद्धा एवढं फक्त एवढंच की वाचा नाही तर सारा पूर्णपणे कळतं. पाहू शकता तुम्ही हो का चेंडू कॅच घेतलेला आहे बघा. सोड लोक सोडत जा सोड सोड शिक्षण बघू शकता मित्रांनो. सोड लोक सोड सोड हं. सोड सोड लोक सोड सोड लोक इथं इथं सोड सोड नका मग आमचं कोणाकडे इकडे ये. खाली जावं लागेल का? हे आडगाव पालम तालुका बसलं. मित्रांनो प्रथम पारितोषिक ह्या कुत्र्यांनी जिंकलेलं आहे. तुम्ही बघू शकताय. लाल कंदारी नरवासरे बाबू श्रीमती शिंदी कुंटे आणि परसराम नागनाथ लवकर सापला. चेक घेण्यासाठी लवकरात लवकर स्टॉलकडे यावे. और बॉस